नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत एक मोठी आणि थेट खिशाशी संबंधित बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त खुशखबर। पगारात होणार तब्बल 61,794 रुपयापर्यंत वाढ। हो, बरोबर ऐकलं, एवढी मोठी वाढ लवकरच होऊ शकते। यामागे आहे 8वा वेतन आयोग आणि त्यातील प्रस्तावित सुधारणा। म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजना, पगार अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळेत मिळत राहतील। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची शक्यता प्रबळ झाली आहे। यामुळे केंद्र सरकारचे सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ भरणार आहे। सध्या काय चालू आहे? 2025च्या सुरुवातीला सरकारने आयोग स्थापन करण्याची घोषणा केली होती। अजून पॅनल सदस्य जाहीर झाले नसले तरी चर्चेला वेग आहे। 2026 पासून हे वेतन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पगारात होणारी वाढ किती असेल मित्रांनो? सध्याचं मूळ वेतन हे लेवल 1 18,000 आहे। महागाई भत्ता धरून मिळणारी रक्कम आहे 27,900। नवीन फिटमेट फॅक्टरनुसार वेतन होऊ शकते। जर फिटमेट फॅक्टर 1.92 झाला तर 53,568। फिटमेट फॅक्टर जर 2.57 झाला तर 71,703 आणि फिटमेट फॅक्टर जर 2.86 झाला तर 79,794। म्हणजे एका झटक्यात पगारात तब्बल 61,794 रुपयाची वाढ होऊ शकते। पूर्वीप्रमाणेच यंदा ही डीए मूळ वेतनात समाविष्ट होऊन त्यावर फिटमेट फॅक्टर लागू होईल। यामुळे अंतिम वेतनाचा मोठा फरक पडणार आहे। कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। 2025 मध्ये आयोग कार्यरत झाल्यास 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्या ही वाढ फार मोठी आहे, पण तितकेच मनोबल वाढवणारी आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि करायला विसरू नका। कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा। तुमच्या मते फिटमेट फॅक्टर किती असावा? धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।